मित्रांनो, मी तुम्हाला अनुषपुरा घाट दाखवणार आहे। हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातला आहे आणि तो घाट आपण बघणार आहोत। प्रत्येक ठिकाणी आपण सगळे जाऊ, तिथं बघू आणि ते अनुभव घेऊ असं होत नाही। माझी जी तुमच्यासमोर क्लिप ठेवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी पाहायचा आहे, म्हणून मी तुम्हाला घाट दाखवणार आहे। चला आपण एक घाट बघू। हा घाट जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातला अनुषपुरा घाट आहे। प्रचंड देखना छान मस्तपैकी घाट आहे। आपण तो शांतपणाने निथिळपणाने पाहणार आहोत। हा घाटाचा चढतीचा रस्ता आहे, आपण बघतो आहोत। खालच्या बाजूला छानपैकी वळण असणारा तो मस्तपैकी घाट आहे। समोरच्या बाजूला प्रचंड मोठं तळ आहे, मोठं तळ आहे, बघू शकता। आमचे गुड मॉर्निंग वॉक मधले सेनापती ॲडव्होकेट माळी सर, इकडे लोखंडे सर या ठिकाणी आहेत। आमचे हेडमास्टर हे दळगडे सर आहेत आणि छानपैकी मित्र आहेत। हे सगळं आम्हाला थोडीशी माहिती वगैरे देत आहेत। अनुषपुरा घाटात आहे। हे माझ्या मित्राचं हॉटेल आहे इंडियन फूड हब। हे घाटातलं एक मस्तपैकी दुकान आहे, स्टॉल आहे। इथं बऱ्याच वस्तू चांगल्या चांगल्या खायला मिळतात, गोड असतात। हा माझा मित्र आहे, बऱ्याच वर्षापासून दोघांची मैत्री आहे आणि ह्याने हा इतर ठिकाणी हा व्यवसाय सुरू केलेला आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप वेळा आपण चर्चा करतो की महाराष्ट्रातली माणसं महाराष्ट्राच्या बाहेर का दिसत नाहीत। अरे मित्रांनो, महाराष्ट्राची मायभूमी ही पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रातल्या युवकांना माणसांना पोसणारी आहे, बळदंड आहे, शक्तिमान आहे। म्हणून महाराष्ट्रातला माणूस परप्रांतात कुठेच जात नाही, तो महाराष्ट्रात असतो आणि महाराष्ट्रामध्ये कष्टाने खातो, पिकवतो आणि बळीराजासारखं सन्मानाने जीवन जगतो। म्हणून महाराष्ट्रातला माणूस बाहेर जात नाही। आम्ही आमच्या माणसांना शिव्या देत असताना शिव्या द्यायला काय मोकळं असतं सगळं, परंतु ह्या महाराष्ट्राची मायभूमी, महाराष्ट्रातली जन्मभूमी, महाराष्ट्रातली ही जमीन सुपीक आहे, कसदार आहे, बलवान जमीन आहे। म्हणून तिथं पिकतं आणि जिथं पिकतं तिथे मग फिरायची काय गरज आहे। म्हणून महाराष्ट्रातला माणूस हा महाराष्ट्रामध्ये राहतो, सन्मानाने जगतो। असा स्टॉल वगैरे लावतात। बाकी ते सुंदर असं ठिकाण। गुड मॉर्निंग वॉक उमरगा येथील सर्व मित्र आहेत आणि आम्ही सगळ्यांनी गोवा सहल काढलेली आहे। अगदी छान आनंद वाटतो, समाधान वाटतं आणि या ठिकाणी माकडे बी आहेत फर्स्ट क्लासमध्ये। हे बघा, इथं तुम्हाला मात्र तो पाहायला मिळेल। हे बारकं बाळ, त्याची आई त्या बाळाची काळजी करते, मस्त बसलेला आहे। समोरच्या बाजूला वांदर बसलेले आहेत। ते प्राणी आहेत, त्यांना वाचा नाही, अबोल आहेत, मुके आहेत। त्यांच्या इशाऱ्यावरती आणि आवाजावरती जरी ते एकमेकांना ओळखत असतील तर ते आपल्यासारखं बोलू शकत नाही, पण ते एवढी एकमेकांची काळजी घेतात। मग आपण तर माणूस आहोत, आपण एकमेकांची काळजी तर नक्की घ्यायला पाहिजे। घेऊ काय आपण काळजी? सगळेजण नक्की काळजी घेऊ आणि काळजी घेता घेता हा घाट आपण मस्तपैकी बघणार आहोत। बघत राहा, ही शांतपणाने गाडी कशी चालली आहे घाटातलं अंतर पार करत करत। हा महाकाय उंचच्या उंच घाट आहे। महाराष्ट्राला अशा काळ्या कभिन्न पाषाण डोंगर आणि दर्याने सुशोभित केलं आहे आणि याच महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म व्हावा, राजमाता जिजाऊनी सोनेरी पान महाराष्ट्राच्या मायभूमीला द्यावं। समतेचा राजा शिवराजा, रयतेचा राजा शिवराजा, रयतेचा पालनहार छत्रपती संभाजी महाराज। अशाच वेगवेगळ्या दऱ्या खोऱ्यातून महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी जपली। महाराष्ट्राची अस्मिता जपत असताना जगाला आदर्श देणारा राजा, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस पण जपणारा राजा,
रयतेचा राजा शिवराजा, किती उपमा द्याव्यात तेवढ्या कमी आहेत. आणि अशा या मायभूमीला वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय. रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र.